नमस्कार. आत्तापर्यंत खूप जणांनी छावा हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल आणि जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की चित्रपटगृहात जा सह फॅमिली आणि तो चित्रपट नक्की बघून या. तो चित्रपट पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न झालं. म्हणजे बाहेरच पडत नव्हती मी त्या गोष्टीमधून. मला खूप वेळ प्रोसेस व्हायला लागला. त्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होत्या. तो इतिहास माहिती होता पण पिक्चर फॉर्ममध्ये बघताना एवढं कोणी कसं निगृण हत्या कोणाची करू शकतो. मला खूप अजूनही मला ॲक्च्युली वाईट वाटतंय खूप जास्त. मी त्या रिलेटेड भरपूर गोष्टी वाचल्या. हे बायोपिक जे येतात ती एक चांगली गोष्ट आहे की आपण पुन्हा एकदा तो जो इतिहास आपला घडून गेलेला आहे त्या गोष्टी आपण पुन्हा एकदा आपल्या वाचनात आणायला लागतो, त्यावर चर्चा करतो, एकमेकांशी बोलतो. त्या रिलेटेड आपण वेगवेगळ्या पोस्ट आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. पुन्हा एकदा सगळे लोक नवीन जोशने नवीन जोमाने ह्या गोष्टीकडे पाहायला लागतात. काही यंग लोकांना मी काही बघितले रील्स, काही यंग लोकांना असं वाटतं की हे खोटं आहे, पण हे बिलकुल पण खोटं नाही आहे. तुम्ही छावा कादंबरी वाचा, तुम्ही श्रीमान योगी अशी जी पुस्तकं आहेत किंवा बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं आहेत ती नक्की तुम्ही ऐका. त्यामधनं तुम्हाला आपला खरा इतिहास कळेल. आपल्या पूर्वजांनी, आपले जे पूर्वज होते, जे युद्ध होत होती किंवा आपले जे योद्धा होते, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी असेल, अजून कैक लोक आहेत, त्यांनी आपल्यासाठी बलिदान केलं म्हणून आज आपण इकडे एकदम सेफ आहोत. आपल्याला बाकी कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे. बघा ना, म्हणजे तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करा की ते लोक किती कणखर मनाचे असतील की एवढं समोर शत्रूचं सैन्य आहे आणि काहीच मूठभर लोक आहेत त्यांच्यासोबत, तरी पण ते लोक लढले. किती डेडिकेशन, किती फोकस आहे त्या लोकांचं. म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्यासमोर एवढीशी नाही गोष्ट येत, आपण बिथरून जातो, हादरून जातो. अभ्यास असू देत किंवा कुठलं वर्क रिलेटेड टेन्शन असू देत, मॅरेजमधले टेन्शन्स असू देत किंवा इतरत्र कुठला स्ट्रेस असू देत, आपण लगेच घाबरून जातो. आपलं लगेच फोकस डायव्हर्ट होतं. पण माझ्या मते आपण ह्या लोकांना आदर्श ठेवलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्यासमोर अशी बिकट परिस्थिती येईल तेव्हा त्या लोकांना आपण आठवायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज, बाप रे, म्हणजे त्यांच्यासोबत किती काय काय विचित्र वाईट गोष्टी त्या शेवटच्या पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तरी पण आणि आपल्यासमोर काहीच नसतं. मग त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपल्यासमोर काहीच नाही आहे, तरी पण आपण हादरून जातो, आपण लगेच माघार घेतो. तर अशा वेळेस आपण माघार नाही घेतली पाहिजे. ह्या लोकांना आठवलं पाहिजे, ह्या लोकांचे बलिदान आठवले पाहिजेत आणि आपण पुन्हा जोशमध्ये पूर्ण जोमाने आपल्या ध्येयाकडे पुन्हा वाटचाल करायला पाहिजे. जर असे प्रसंग आपल्या लाईफमध्ये येत असतील, सारखं आपण आपलं अशीच गाडी अशी आपली आहे जे अजूनही ट्रॅकवर नाही आहे, आपण ह्या लोकांना लक्षात स्मरणात ठेवून हे जे वॉरियर्स आहेत, योद्धे आहेत, त्यांची जी पुस्तकं आहेत ती आपल्या वाचनात रोज ठेवली पाहिजेत. प्रत्येक त्यांची लाईन आपलं जीवन बदलू शकते, हा माझा विश्वास आहे आणि मी सुद्धा तेच करणार आहे. जर मला असं वाटलं की मी स्ट्रेसमध्ये आहे किंवा म्हणजे सेम सिच्युएशन जी सगळ्यांच्या लाईफमध्ये असते तसं आहे, तर आपण आपल्या पूर्वजांना या आठवायचं आणि आपण पुन्हा नवीन जोशाने पुन्हा आपल्या मार्गावर यायचा आपण प्रयत्न करायचा. आपण आपले कर्म करत राहायचं फुल डेडिकेशननी. जसं
छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत टस के मस नहीं हुए वो, त्याप्रमाणेच आपण सुद्धा आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहायची. जे काही आपलं ध्येय असू देत, ह्या सगळ्या योद्धांना खूप 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 थँक्यू. आय एम व्हेरी मच ग्रेटफुल. आपण सगळ्यांनीच यांचे ग्रेटफुल राहायला पाहिजे, ऋणी राहायला पाहिजे. आणि आपला इतिहास आपण पुढच्या जनरेशनना पण जसाच्या तसा सांगितला पाहिजे, खरा इतिहास सांगितला पाहिजे. त्या रिलेटेडसुद्धा आपण आता अजून नवीन त्या रिलेटेड आपण पुस्तके वाचली पाहिजेत, वेगवेगळी व्याख्याने ऐकली पाहिजेत, यावर चर्चा व्हायला पाहिजेत. भले आपल्या टेक्स्टबुकमध्ये नसू देत तरी पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्यावर काम नक्कीच केलं पाहिजे. हा आपल्यासाठी एक आता सिग्नल आहे. आपण ह्यावर एकत्र काम करूयात व ह्या सगळ्यां रिलेटेड आपण खूप खूप ऋणी राहूयात. लक्ष्मण उतेकर सर आहेत, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक विकी कौशलजी, ह्या सगळ्यांना खूप 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 थँक्यू की तुम्ही हा चित्रपट जसा तशा सगळ्यांसमोर आणला. खूप खूप धन्यवाद. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.